कार्यकर्ते बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज लग्नाची मोठी तीथ आहे आणि त्याच्यामुळे अनेकांना लग्नाला देखील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायच्या, शुभेच्छा द्यायला जायचं ह्याची पण मला जाणीव आहे। खरा कार्यक्रम आज बरोबर 1 महिना राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कौल 13-13.5 कोटी जनतेने दिल्यानंतर झालेला आहे। 23 तारखेला दुपारी साधारण महाराष्ट्र राज्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये जाणार आहेत, कोण राज्यकारभार करणार आहे, कोण त्या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व करणार आहे, याबद्दलचं साधारण चित्र दुपारीच आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं होतं। आपण सगळेजण काळजीत होतो कारण लोकसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळेस मोठा फटका महायुतीला बसलेला होता। महाविकास आघाडीला जवळपास 31 जागा मिळालेल्या होत्या आणि त्याच्यावर कार्यकर्ता पण थोडासा त्याच्यामध्ये खचलेला होता, नावमेद झालेला होता। आता विधानसभा 5 महिन्याने कसं होणार, काय होणार, ह्या विवंचनेमध्ये ते सगळेजण होते, आम्ही पण होतो। एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आमचे घटक पक्षांचे सगळे सहकारी असतील, आम्ही पण जरा काळजीत होतो किंवा असा एकतर्फी कौल आपल्याला आपल्या भागातली जनता देईल असं वाटलं नव्हतं। परंतु आम्ही काही EVM वर त्या ठिकाणी दोष दिला नाही। शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं ते जनता करत असते। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, मताचा अधिकार दिलेला आहे। कुठला अधिकार कशा पद्धतीने वापरायचा याबद्दलचा फार बारकाईने विचार करणारे इथले मतदार आहेत, राज्यातले मतदार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक आपल्याला पुन्हा नव्या जोमाने लोकांच्या समोर जायचं आणि तशा पद्धतीने आम्ही तयारीला लागलो। जूनचा अर्थसंकल्प मी सादर करत असताना काही योजना आम्ही एकनाथरावनी, देवेंद्रजींनी तयार केल्या, त्या जनतेच्या करता दिल्या। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही फारच माझ्या महिला वर्गाच्या मध्ये पॉप्युलर झाली, तेही अलीकडे सगळीकडे महाराष्ट्रात फिरत असताना पाहायला मिळतं। आणि एक इतरही वेगवेगळ्या 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या विजेची बिलं माफ केली, झिरोचं बिल आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं। विरोधकांनी टीका केली, हा चुनावी जुमला आहे, हे नंतर बंद होणार आहे, हे देणारच नाही, ह्यांच्यामध्ये धमकच नाही, आर्थिक कुठं यांची ताकदच नाही। साहजिक आहे, ते त्यांच्या परीनं बोलणार। आम्ही सांगत होतो आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही हे करून दाखवणार आणि सगळ्या गोष्टी आजपर्यंत करून दाखवल्या आणि त्याच्यात